नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाप्रमाणे सवलती व सोयीसुविधा देण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण जी.आर दिनांक 5/6/2026 रोजी निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर जी.आर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाप्रमाणे कशा पद्धतीने सोयीसुविधा देण्यासंदर्भात हा महत्त्वपूर्ण जी.आर काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी पाहू शकता तुमच्यासमोर हा जी.आर आहे. मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांप्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयीसुविधा यांचा लाभ अनुदेय करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक 5 जून 2026. बघा, प्रस्तावना काय सांगतोय. उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मराठा समाजातील शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्या या विद्यार्थ्यांना इतर मागास वर्ग प्रवर्गामध्ये शैक्षणिक सवलती व इतर सर्व लाभ अनुदेय करण्याबाबत निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. राज्य शासनाने मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती व सोयीसुविधा यांचा लाभ अनुदेय करण्याबाबत सदर धोरणात्मक निर्णयाच्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी चालू व आगामी वित्तीय वर्षात आवश्यक त्या निधीची स्वतंत्र तरतूद करणे आणि पात्र लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने लाभ मिळवण्यासाठी महा-डीबीटी पोर्टलवर आवश्यक ते तांत्रिक बदल करणे याबाबत संबंधित प्रशासकीय विभागांना सविस्तर सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या अनुषंगाने शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे. बघा, शासन निर्णय काय सांगतोय. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागास प्रवर्गातील या मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती व सोयीसुविधा यांचा लाभ मिळण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. पहिला आहे संबंधित प्रशासकीय विभागामार्फत योजनांची अंमलबजावणी. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी इतर मागास वर्ग आणि प्रवर्गांच्या धर्तीवरील सर्व शैक्षणिक सवलती व सोयीसुविधा देण्याची कार्यवाही व योजनांची अंमलबजावणी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विकास विभाग, कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आणि नाविन्यता विकास विभाग, नियोजन विभाग इत्यादी प्रशासकीय विभागाने खालीलप्रमाणे करावी. बघा, या ठिकाणी कशा पद्धतीने अपडेट सांगतोय. संदर्भ क्रमांक 2 येथील संदर्भ क्रमांक या ठिकाणी पाहू शकता. एकूणच अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय विभागांना मराठा समाजातील पात्र लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी स्वीकारण्यासाठी महा-डीबीटी पोर्टलवर आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या ठिकाणी विभागास सूचना देण्यात याव्यात. पाहू शकता या ठिकाणी दुसरं आहे 1.1 संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील इतर मागास वर्ग आणि प्रवर्गास लागू असलेली शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्यात यावी. 1.2 संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये इतर मागास वर्ग प्रवर्गातील उमेदवारांनी लागू असलेली मोटार वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना नियोजन विभागाने सारथी संस्थेमार्फत राबविण्यात यावी. संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये इतर मागास वर्ग आणि प्रवर्गातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती ही योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्यात यावी. 1.4 संदर्भ क्रमांक 5 येथील या शासन निर्णयान्वये इतर मागास वर्ग आणि प्रवर्गातील उमेदवारांना लागू असलेली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील PPP योजनेअंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठीची योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांकरिता व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आणि नाविन्यता विकास विभागाने राबवावी.
1.5 आहे. संदर्भ क्रमांक 6 येथील शासन निर्णयान्वये अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर 16 बाबीबाबतची प्रतिपूर्ती करण्याबाबतची योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्याबाबतची कार्यवाही संबंधित विभागाने करावी. 1.6 संदर्भ क्रमांक 7 येथील शासन परिपत्रकान्वये महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात अनुदानित व विना अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इतर मागास प्रवर्ग आणि प्रवर्गातील उमेदवारांसाठी लागू असलेली योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्याबाबतची कार्यवाही संबंधित विभागाने करावी. 1.7 संदर्भ क्रमांक 8 येथील शासन निर्णयान्वये इतर मागास वर्ग आणि प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व इतर सोयी सुविधा मिळवण्यासाठी पात्र असलेल्या सर्व अभ्यासक्रमांसाठी मराठा समाजातील विद्यार्थी देखील या शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा मिळवण्यासाठी पात्र असतील. 1.8 आहे. संदर्भ क्रमांक 8 येथील शासन निर्णयान्वये इतर मागास वर्ग आणि प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया CAP हे पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या या जागांवर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्थांस्तरांवर प्रवेश घेतलेल्या इतर मागास वर्ग आणि प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक सवलती लागू करण्यात याव्यात. दुसरा आहे संदर्भाधीन शासन निर्णयाव्यतिरिक्त ज्या शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा इतर मागास प्रवर्गास लागू करण्यात आल्या असतील अथवा भविष्यात लागू करण्यात येतील त्या सर्व शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा पुढील आदेशांपर्यंत मराठा समाजास आपोआप लागू होतील. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे सदर शासन निर्णयातील तरतुदी चालू शैक्षणिक वर्षापासून सन 2026-27 लागू राहतील. चौथा आहे अंमलबजावणी करणाऱ्या सर्व संबंधित प्रशासकीय विभागाने मराठा समाजाच्या या योजना व सवलतीसाठी चालू वित्तीय वर्षात आणि आगामी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात पुरेशा निधीची तरतूद करावी. पाचवा मुद्दा आहे अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय विभागाने मराठा समाजातील पात्र लाभार्थ्यांचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यासाठी MahaDBT पोर्टलवर आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स माहिती व तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता विभागास सूचना या ठिकाणी द्याव्यात. 6 आहे या शासन निर्णयाअंतर्गत विविध विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील या शिफारशींवर करावयाच्या कार्यवाहीबाबत गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीकडून वेळोवेळी घेतला जाईल. 7 आहे सर्व संबंधित अंमलबजावणी करणाऱ्या विभागाने या शासन निर्णयाच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अनुपालन अहवाल मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक या स्थितींबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील या शिफारशीवर करावयाच्या कार्यवाहीबाबत गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीस वेळोवेळी सादर करावा. या संदर्भात सर्व विभागांनी गांभीर्याने आवश्यक ती दक्षता घ्यावी. सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. बघा, एकूणच अशा पद्धतीने मराठा समाजाला OBC या प्रवर्गाप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देण्यासंदर्भात GR या ठिकाणी निर्गमी झालेला आहे. दिनांक 5/6/2026 हा महत्त्वपूर्ण असा GR आहे. ते संपूर्णपणे व सविस्तरपणे GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.